रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरात खासदार सुनील तटकरेंच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 300वा जयंती सोहळा राज्यभर उत्साहात साजरा होत आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक त्यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जन्मगाव चोंडी येथे घेत राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि सर्व मंत्रिमंडळानं त्यांना अभिवादन करत अहिल्यादेवी यांच्या कार्याचा गौरव केला आणि विविध लोकोपयोगी योजनांची घोषणा केली। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी रोहा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुष्करणी उद्यानाचे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आणि कल्पक सोसायटी समोर मिल्लत नगर येथे नव्यानं बसविण्यात आलेले ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन आज केले। यासोबतच ज्येष्ठ नागरिक सभागृह आणि बॅडमिंटन हॉल नूतनीकरण, सौर ऊर्जेवरील स्ट्रीट लाईट आणि हायमास्ट दिवे उभारणी या कामाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार अनिकेत तटकरे, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफुडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष समीर शेडगे, विजयराव मोरे, अप्पा देशमुख, अहमद दर्जी, महेश कोलाटकर, राजेंद्र जैन, महेंद्र गुजर, मयूर दिवेकर, समीर सपकाळ, कादिर रोगे आदी मान्यवर उपस्थित होते। रायगडचे खासदार सुनील तटकरे, नामदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून रोहा अष्टा शहरात विविध विकास कामे मार्गी लागत आहेत। रोहा शहरातून गेलेल्या कोलाड, रोहा, मुरुड मार्ग यासह शहराच्या अन्य रस्त्यावर 120 पथदिवे आणि मुख्य चौक आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी 16 हायमास्ट दिवे भारत पेट्रोलियम कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून उभारण्यात येणार आहेत। त्याचे भूमिपूजन आज खासदार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यासोबतच शहरातील नागरिकांची विजेची समस्या लक्षात घेता नव्यानं कल्पक सोसायटी आणि मिल्लत नगर या भागात उभारण्यात आलेल्या नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण खासदार तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।